लाडक्या बहिणींना नमस्कार. आपण रोज बघतो की आज पैसे येणार, उद्या येणार, 4,000 येणार, 6 येणार. प्रत्येक दिवशी नवीन-नवीन अपडेट आपण बघतो. पण खरी सत्यता यामागील काय आहे? लाडक्या बहिणींना खरंच एवढे पैसे मिळणार आहे का? 6,000चा हप्ता किंवा 4,000चा हप्ता. आपण विविध व्हिडिओ बघतो, विविध ठिकाणी विविध स्टेटमेंट असतात आणि दररोज हे स्टेटमेंट बदलत असतात. पण यामागची खरी सत्यता, यामागची खरी पार्श्वभूमी म्हणजे नेमकं काय? आता 31 डिसेंबर 2025 रोजी ज्यांनी तो क्रायटेरिया दिला के-वाय-सीचा. आता के-वाय-सी करण्यामागचं कारण म्हणजे नेमकं काय? की जर आता एवढ्या त्यांनी 7-8 महिने किंवा 10-12 हप्ते ते पाठीमागे टाकले, त्यावेळेस त्यांना के-वाय-सी गरज पडली नाही का? आत्ता के-वाय-सीची गरज का पडली? आता 31 डिसेंबर 2025 रोजी के-वाय-सी केली आणि या के-वाय-सीमधून जवळपास 60 ते 70% महिला गाळल्या गेल्या. आता डिसेंबर गेला म्हणजे नोव्हेंबरपासूनच त्यांना हप्ता मिळाला नाही. नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारी, आता फेब्रुवारी 4 महिने पूर्ण झाले. आता जवळपास 10-12 दिवसापूर्वी त्यांनी पुन्हा लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी सुरू केली. पण ही ई-के-वाय-सी देखील पूर्णपणे अर्धवट होती. आता यामागील कारण म्हणजे नेमकं काय? ही जी ई-के-वाय-सी सुरू केली ही कोणासाठी होती? फक्त ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या वेळेस फॉर्म भरला होता, परंतु फॉर्म भरताना त्यांचे ऑप्शन चुकले होते, त्याच लाडक्या बहिणींना करेक्शनसाठी हा त्यांनी ऑप्शन दिला. पण ज्या लाडक्या बहिणींनी मागच्या वेळेस फॉर्म भरत असताना त्यांना ओ-टी-पी आला नाही, त्यांचा फॉर्म सबमिट झाला नाही किंवा कोणी फॉर्म भरला नाही, तर त्यांच्यासाठी संधी नाही. तर असं का? कारण की यांना जाणून-बुजून ह्या लाडक्या बहिणीची योजना आहे ही बंद पाडायची आहे. पण आता याच्यासाठी पर्याय काय? आता मागच्या ज्या 4 महिन्यात त्यांनी ई-के-वाय-सी घेतली नाही, त्यामुळे विविध ठिकाणी आंदोलनं झाले, कलेक्टर ऑफिसला गेले, रास्ता रोको केले, विविध मोर्चे केले. यामुळे काय झालं की सरकारचे डोळे उघडले आणि त्यांनी काय केलं की ई-के-वाय-सी सुरू केली. पण आता ई-के-वाय-सी सुरू केली तर ही कोणासाठी? ज्या लाडक्या बहिणींचे मागच्या वेळेस करेक्शन फॉर्म चुकले होते त्यांच्यासाठी. आता त्यांनी हा ई-के-वाय-सी केली, त्यांचा फॉर्म सबमिट झाला, आता त्या निश्चित झाल्या. पण ज्या लाडक्या बहिणींचे अजून के-वाय-सी केलेली नाही, त्या लाडक्या बहिणींसाठी कुणी आवाज उठवत नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण ज्यावेळेस मागच्यासारखं जे ॲप्लिकेशन केलं होतं त्याच टाईप पुन्हा मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ॲप्लिकेशन टाईप करून देणार आहे. हा ॲप्लिकेशन ज्या महिलांना तुम्हाला वाचता येतं किंवा मोबाईल हँडल करता येतं, तर तुम्ही तो मेल पाठवा. कसा पाठवायचा तो आपण सांगणारच आहे. आणि ज्या महिलांना हे जमत नाही, तुम्ही जवळच्या तुमच्या ज्या महिला बालविकास विभाग आहे किंवा अधिकारी एखादा ऑफिस असेल, तर तिथे हा फॉर्म सबमिट करा. जोपर्यंत लाडक्या बहिणी आवाज उठवत नाही, तोपर्यंत हे होणं शक्य नाही.